नमस्कार. मी इलियास शेख, रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एका शेतकरी मित्राच्या प्लॉटवर आलेलो आहे, ज्यांची स्वतःची नर्सरी आहे. तर त्यांची ओळख करून घेऊ. सर, आपलं नाव? गणेश करंडे. राहणार देरे, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर आहे. आजची तारीख काय? 31/1/2025. 31/1/2025 आजची तारीख आहे. यांची स्वतःची मळगाणा नावाने नर्सरी आहे. इथं मिरच्याचे रोपं आहेत, कोबूचे पण आहे आणि इतरही बाकी सारे रोपं आहेत. तर यांना आपण रयत ग्लोबल मार्केटिंग या कंपनीचे प्रोडक्ट देणार आहे, ज्याच्यामध्ये आपण स्प्रेच्या माध्यमातून देणार आहे मल्टीकेअर शक्ती, त्याच्यानंतर ॲग्रीबॉस आणि स्टिक केअर, आणि ड्रिंचिंगसाठी एका पंपाचं पण औषध देणार आहे आपण त्यांना, ज्याच्यामध्ये असणार आहे ॲग्रीबॉस आणि स्टिक केअर. आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर ह्या रोपांना एक 8 ते 10 दिवसांमध्ये काय रिझल्ट होतो त्याचा अनुभव आपण या शेतकरी मित्रांच्या तोडून ऐकणार आहोत. आणि आजचा जो व्हिडिओ शूट करणार आहे आमचे प्रतिनिधी आहेत रयत ग्लोबलचे किरण काळे, जो व्हिडिओ शूट. नमस्कार. मी इलियास शेख, रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आज दुसरा व्हिडिओ घेण्यासाठी आपण उपलब्ध आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपले रयत ग्लोबलचे आपण काही प्रोडक्ट दिले होते त्यांचा शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ. तर आपलं नाव? गणेश करंडे, राहणार देरे, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. आजची तारीख काय? 3/2/2025, म्हणजे 3 फेब्रुवारी 2025 आजची तारीख आहे. आजचा व्हिडिओ शूट करणारे आमचे जे प्रतिनिधी आहेत रयत ग्लोबलचे किरण काळे आजचा व्हिडिओ शूट करत आहेत. तर सरांना आपण 31 तारखेला मिरचीचं जे त्यांची नर्सरी, तिथं मिरचीला आपण प्रोडक्ट दिले होते, ज्याच्यामध्ये स्प्रे आणि ड्रिंचिंगसाठी प्रोडक्ट दिले होते. त्याच्यामध्ये ॲग्रीबॉस दिलं होतं आपलं, त्याच्यानंतर मल्टीकेअर शक्ती दिलं होतं आणि स्टिक केअर दिलं होतं. असे 3 प्रोडक्ट दिले होते स्प्रेसाठी, आणि ड्रिंचिंगसाठी आपलं ॲग्रीबॉस आणि स्टिक केअर हे 2 प्रोडक्ट ड्रिंचिंगसाठी दिले होते. तर थोडंसं घ्या. मिरचीचा जो त्यांचं बेड होतं त्या बेडला आपण दिलं होतं. हा रिझल्ट पहा इथं, थोडंसं क्लोज घ्या. आता जे काही बदल झालेले आहेत ते आपण गणेश सरांच्या तोंडूनच ऐकणार आहोत. आणि तिथपण त्या साईडला घ्या. हा मधला एक बेड, जिथं पाईप दिसतोय तो त्या पाईपापर्यंत आहे ना, जिथं पाण्याचा पाईप दिसतोय तिथून एवढंच एक बेड केला होता. त्याच्या शेजारी पण काही मिरचीचे प्लॉट आहेत, आणि इकडं डाव्या हाताला पण घ्या, इकडं पण आहेत. ह्याला काही आपण ॲक्च्युली स्प्रे किंवा ड्रिंचिंग काही केलेलं नव्हते. तर सरांच्या तोंडून ऐकूया त्यांना जो अनुभव आला आपल्या प्रोडक्टचा, काय अनुभव आला आणि काय बदल जाणवले या बेडमध्ये. तर सर, थोडंसं जोराने मोठ्याने बोला, काय बदल जाणवले तुम्हाला? मिरचीचे पानं रुंद आणि लांब झाले आणि काळुंकी वाढली. मिरची हाईट पण 1 ते 1.5 इंच लांब वाढलेली. अच्छा. आणखी मुळ्यांमध्ये पण बराचसा बदल झाला. आणि प्लॉटमध्ये फ्रेशनेस पण आलेला. तर मला सांगा, हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? अच्छा. आणखीन काय वाटतं? आणि सगळ्यांनी वापरलं पाहिजे, शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला जर माहिती दिली, त्याचं जर ॲव्हरेज वाढलं तर त्याच्या जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. बरोबर आहे ना? आता आपण, मला वाटतं आपल्या काही शेतीसाठी पण तुम्ही घेणार आहे, ऊसासाठी आणि कांद्यासाठी पण घेणार आहे. आणि याच्यात पूर्वी आम्ही एक घासाला पण वापरलं आहे, तो पण रिझल्ट आपण आता शूट करणार आहे. बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर तुम्ही? सगळ्यांनी वापरून बघा, तुम्हाला काय रिझल्ट येते. अच्छा. तर सर 100% समाधान आहेत. आम्ही पण समाधानी आमच्या प्रोडक्टने. धन्यवाद.